चला मंडळी, तांदूळ, दही, इनो, सोडा, रवा यांचा अजिबात वापर न करता आज आपण करणार आहोत जाळीदार, मऊ, लुसलुशीत नाचणीची आंबोळी। नाचणीची आंबोळी करण्यासाठी इथं मी एका मोठ्या पातेल्यात 3 कप नाचणी घेतलेली आहे। नाचणी स्वच्छ निवडून त्यातली खळ, गार काढून घ्यायचंय। आता यातच घालायची आहे 1 कप उडदाची डाळ, अर्धा कप चण्याची डाळ, 1 टीस्पून मेथी दाणे आणि 1 कप भरून जाडे पोहे। हे सगळं साहित्य भरपूर पाण्यातून हलक्या हाताने चोळून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि सगळं साहित्य बुडेल एवढं काठोकाठ ताजं पाणी भरून 7 ते 8 तास भिजत घालायचंय। 7 तास होऊन गेलेले आहेत। आपण झाकण उघडून बघूया। हे बघा, सगळं धान्य छान फुलून आलेलं आहे। आता हे सगळं पाण्यातून निथळून मिक्सरच्या भांड्यात काढूया आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून गंधासारखं गुळगुळीत वाटून घेऊया। लक्षात ठेवा, भिजवलेलं पाणी धान्य वाटायला वापरू नका। वाटलेल्या पिठाचं टेक्स्चर बघा, छान मऊसूत आहे। बोटांना अजिबात दरदरीतपणा जाणवत नाही। वाटलेलं पीठ मोठ्या पातेल्यात काढून घेतलं। धान्य जास्त असल्यामुळे मी ते 2 बॅच मध्ये वाटून घेतलं आणि आता हे पीठ चांगलं एकाच दिशेने 2 ते 3 मिनिटं फेटून घ्यायचंय आणि आता हे झाकून रात्रभर किंवा कमीत कमी 6 ते 7 तास फर्मेंट होण्यासाठी ठेवायचे। 7 तासांनंतर आपण झाकण उघडलंय आणि तुम्ही बघू शकता पीठ किती छान फुलून आलेलं आहे। मस्त हलकं आणि जाळीदार झालंय। आता यातली जाळी न मोडता हलक्या हाताने पीठ खालीवर सारखं करून घेऊया। फर्मेंट झालेलं हे पीठ फ्रीज मध्ये ठेवलं तर 5 ते 6 दिवस उत्तम टिकतं। आता मला नाश्त्यापुरत्या जेवढ्या आंबोळ्या करायच्या आहेत तेवढं पीठ मी काढून घेतलंय। त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया। पीठ थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी 2-3 चमचे पाणी घातलंय। पिठाची कन्सिस्टन्सी पळीवाढ असायला हवी, अगदीही अशी। यापेक्षा जास्त घट्ट पीठ असेल तर थंड झाल्यानंतर आंबोळ्या कडक होतात। आंबोळी करण्यासाठी इथं मी तवा चांगला कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि डावभर पीठ तव्याच्या मध्यभागी घालून डावेच्या मागच्या बाजूने पसरून घेतलं। आंबोळी घालताना जास्त पातळ किंवा फार जास्त जाडसर सुद्धा घालू नका। मध्यम आचेवर झाकण ठेवून आंबोळीला 1 मिनिटाची वाफ दिली आणि त्यानंतर सगळीकडून थोडंसं तेल किंवा तूप सोडायचंय। मी तूप घातलेलं आहे आणि आता आंबोळी पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा अर्धा मिनिट परतून घ्यायची। इथं मी ही अशी चाळणी उपडी घातलेली आहे, त्याच्यावर तयार आंबोळी काढून घेतली म्हणजे त्यातली वाफ निघून जाते आणि आंबोळी चिकटत नाही। याच पद्धतीने मी सकाळच्या नाश्त्यासाठी आणि मुलांच्या डब्यासाठी आंबोळ्या करून घेतल्या। गरमागरम आंबोळी तुमच्या आवडती चटणी, उसळ किंवा बटाट्याच्या भाजी बरोबर सर्व्ह करा। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला लाईक करा। व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर सुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।